तूळ राशीचे शारीरिक वैशिष्ट्य: उंच आणि सडपातळ, सदृढ शरीरयष्टी, सुंदर चेहरा आणि तेजस्वी त्वचा. मध्यम वयात टक्कल पडते, भुयांमध्ये सौंदर्य वाढते, किंचित बाकदार नाक, दातामध्ये फट आणि उंच कपाळ. इतर वैशिष्ट्य: विनम्र, दयाळू, प्रामाणिक, पारखण्यात पटाईत आणि निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूचे काळजीपूर्वक विश्लेषण करतात. इतरांच्या संपत्तीचा लोभ करतात, पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना आधार देतात. भावनिक पण लवचिक, राग लवकर शांत होतो. ते स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घेतात. ते वादविवादात पारंगत असतात आणि नेहमी न्याय, शांती आणि प्रेमाचे समर्थन करतात. तूळ ही वायू राशी असल्याने ती सौंदर्य आणि निसर्गाची प्रेमी आहे. त्यांना प्रवासाची आवड असते, त्यामुळे ते अनेकदा आपले निवासस्थान बदलतात. ते उच्चभ्रू जीवनशैली जगतात. आपले कपडे, फर्निचर, वाहने आणि इतर सुविधांची काळजी घेतात. ते व्यवसायात कुशल असतात. ते अनेकदा लोकप्रिय असतात आणि चांगले व्यावसायिक भागीदार ठरतात. ते उत्कृष्ट विक्रेते, कायदा अंमलबजावणी अधिकारी आणि रिसेप्शनिस्ट बनतात. त्यांना कलेची आवड असते आणि स्त्रियांसोबत मिसळायला आवडते. भाग्यवान स्त्रियांना ते आवडतात. मूत्रपिंडाच्या समस्या, पाठीचा कणा दुखणे आणि संसर्गजन्य रोग, स्त्रियांना गर्भाशयाच्या समस्यांचा त्रास होतो. ते 18 ते 27 वयोगटात मोठी प्रगती करतात. ते 28 ते 42 वयोगटात भरपूर पैसे कमवतात. 8, 15, 35, 62 आणि 64 ही वर्षे अशुभ आहेत. व्यापारी, दुकान, धान्य पिकवण्याचे ठिकाण, व्यवसायाचे ठिकाण, सावळा रंग, मध्यम उंची, उंच डोके असलेले व्यवसायाचे ठिकाण, तारुण्यात सडपातळ शरीर पण लठ्ठपणाची शक्यता, गोल चेहरा, पुरुष राशी. तूळ ही राशीच राशीचक्रातील 7वी रास असून भात चक्रात 180 ते 210 अंशावर येते. ही रास चित्राच्या 2 अवस्था, स्वातीची 1 पूर्ण अवस्था आणि विषेकाच्या 3 अवस्थांनी बनलेली आहे. क्रांती वृत्तावर स्थित असलेली ही रास नक्षत्राच्या 2.25 अवस्थांच्या संयोगाने कालपुरुषाच्या जननेंद्रियांचे प्रतिनिधित्व करते. क्रांती वृत्तावर ही रास तराजू धरलेली माणसाच्या रूपात दिसते, म्हणून तिला तूळ रास म्हटले जाते. तिचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ही एक चल रास असून त्रिधातू प्रकृतीची, वायू तत्वाची आणि रजोगुणी प्रेरक गुण आहे. ही एक विषम रास असून पश्चिम दिशेवर तिचे स्वामित्व आहे. ही रास दिवसा बलवान असते. शूद्र जातीची मानली जाते आणि तिचा रंग निळा आहे. ती फिक्कट निळ्या आणि गुलाबी रंगाशी देखील संबंधित आहे. या राशीत शनी उच्च राशीत आणि सूर्य नीच राशीत असतो. ही एक पुल्लिंगी रास असून तिचा उदय पुरुष आहे. तूळ राशीची शारीरिक रचना: या राशीत जन्मलेली व्यक्ती शरीराची सडोल, सुंदर आणि आकर्षक असते. त्यांचा चेहरा प्रसन्न, कपाळ उंच आणि भुया सुंदर असतात. त्यांची उंची मध्यम किंवा उंच असू शकते. त्यांचे शरीर सुरुवातीला सडपातळ असते, नंतर जाड होते. ते खेळाडू वृत्तीचे आणि बलवान असतात, परंतु जसजसे ते प्रौढ होतात तसतसे त्यांचे केस गळू लागतात. त्यांचे नाक जाड आणि दात विरळ असतात. जर लग्नस्थानात अशुभ ग्रह असतील आणि लग्नस्वामी अशुभ ग्रहांशी संबंधित असेल तर त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये विधानांच्या विरुद्ध असतात आणि सामान्य परिणाम देतात. तूळ राशी आणि व्यक्तिमत्व: या राशीत जन्मलेले लोक त्यांच्या कामात आणि व्यवसायात कुशल असतात आणि यश मिळवण्यासाठी समर्पित असतात. ते दयाळू, दानशूर, न्यायप्रिय आणि प्रामाणिक असतात. ते त्यांच्या कामात सूक्ष्म आणि मेहनती असतात आणि निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करतात. ते सामाजिक, व्यावहारिक आणि कल्पक असतात. त्यांचे मित्रमंडळ मोठे असते आणि ते कला, संगीत आणि साहित्याचे प्रेमी असतात. ते वारंवार योजना बदलतात, शीघ्रकोपी असतात आणि साहसी वृत्तीचे असतात. विरुद्ध लिंगाबद्दलचे आकर्षण त्यांच्यामध्ये उपजतच असते. तूळ राशी आणि आरोग्य: या राशीत जन्मलेले लोक साधारणपणे उत्तम आरोग्याचे असतात. ते सुंदर आणि धाडशी असतात. जर त्यांचे लग्न ग्रह पीडित असतील किंवा अशुभ ग्रहाशी संबंधित असतील तर त्यांना जननेंद्रियाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, वारंवार लघवी होणे, डोके दुखणे, चक्कर येणे आणि भूक न लागणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मणक्याचे विकार, वेदना देखील त्यांना त्रास देऊ शकतात. तूळ राशीच्या महिलांना गर्भाशय आणि अंडाशयाच्या आजारांचा धोका देखील असतो. योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. तूळ राशीचे व्यवसाय आणि करिअर: या राशीत जन्मलेले लोक उत्पादन आणि विक्री क्षेत्रात सक्रिय असतात, उत्साही असतात. ते कुशल व्यावसायिक, सल्लागार, लेखक, डॉक्टर, महत्त्वाकांक्षी व्यक्ती, कपड्यांचे उत्पादक आणि विक्रेते, नेते, अभिनेते असतात आणि त्यांना कलात्मक कामामध्ये रस असतो. ते कामासाठी लांबचा प्रवास करतात आणि दूरच्या देशांमध्ये जातात. ते टेलिव्हिजन कंटेंट, ज्योतिष, कायदा, विज्ञान आणि बेकरी यांसारख्या क्षेत्रांमध्येही गुंतलेले असतात. तूळ राशीचे प्रेम आणि नातेसंबंध: या राशीत जन्मलेले लोक आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी उत्सुक असतात. ते आपल्या आई-वडिलांची सेवा आणि आदर करतात. आपल्या गुरुप्रती निष्ठावान असतात आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांना रस असतो. ते विरुद्ध लिंगाकडे आकर्षित होतात आणि प्रेम संबंधामध्ये आपल्या जोडीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी नातेसंबंधामध्ये संभ्रम आणि शंका निर्माण होतात.
अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे नात्यामध्ये अहंकाराची भूमिका असते. तूळ राशीचे सकारात्मक पैलू. या राशीत जन्मलेले लोक दयाळू, न्यायप्रिय, कलांमध्ये पारंगत आणि संगीत व नृत्याचे शौकीन असतात. ते मनमिळावू, विश्वासू, सुशिक्षित असतात आणि त्यांना राजेशाही जीवनशैली आवडते. ते संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते स्पष्ट वक्ते आणि प्रभावी उत्पादक असतात. कधीकधी त्यांच्या हट्टीपणामुळे ते स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतात. ते विषयांचे विश्लेषण करण्यात आणि कायदेशीर बाबी हाताळण्यात निपुण असतात. तूळ राशीचे नकारात्मक पैलू. या राशीत जन्मलेले लोक अनेकदा हट्टी आणि शीघ्रकुपे असतात, ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. ते अति आत्मविश्वासी असतात, खूप पैसे खर्च करतात आणि खूप बोलतात. ते कामुक असतात आणि स्वतःच्या हिताचा विचार न करता वागतात. जर ग्रह पीडित असतील तर त्यांना हर्निया आणि किडनीच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. ते इतरांवर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि दुय्यम गोष्टीवर जास्त खर्च करतात. तूळ राशीसाठी विशेष माहिती. या राशीत जन्मलेल्या व्यक्तीने कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण व्यवस्थित समजून घेतले पाहिजे, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. नुकसान टाळण्यासाठी फायदे आणि तोटे त्यांचा काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. आपले जोडीदाराचे निर्णय समजून घेतल्यानंतरच पावले उचला आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. अनावश्यक वाद किंवा स्थलांतर करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराच्या स्थलांतराचा उद्देश विचारात घ्या. कोणत्याही द्विधा मनस्थितीत असलेल्या व्यक्तीने हितचिंतक आणि ज्ञानी लोकांकडून योग्य सल्ला घ्यावा. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. या राशीसाठी शुभ अंक 1, 3, 7 आणि 11 आहेत. शुभ रंग निळा, फिकट आणि गुलाबी आहे. शुक्रवार हा शुभ दिवस आहे. मिथुन आणि कुंभ या अनुकूल राशी आहेत. शुभ वर्षे 18, 27, 28, 42 आहेत. शुभ रत्न हिरा आहे आणि शुभ धातू चांदी आहे. निळी, गुलाबी आणि पांढरी फुले शुभ मानली जातात. पांढरे आणि गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. तांडल्यासारखे पांढरे धान्य देखील त्या राशीसाठी शुभ मानले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमा शिखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.